सुरुवात कर समोर जे कार्यकर्ते प्रमुख पदाधिकारी उभे आहेत त्यांना विनंती आपण व्यासपीठावर येऊ नका, कृपया आपण सर्वांनी सहकार्य करायचं आहे। खुर्च्यांची जराशी व्यवस्था आपण संयोजकांनी करायची आहे। या ठिकाणी व्यासपीठावर महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यगार मंत्री नामदार डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब यांचं आगमन झालं, सर स्वागत। त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय संजयदादा मंडलिक साहेब यांचे टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी सर स्वागत। त्यानंतर या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित असणारे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख मॅडम, त्याचबरोबर मुख्य कार्यकारी जिल्हा परिषद कोल्हापूरचे संतोष पाटील साहेब, डॉक्टर विजय कंडेवार साहेब, डॉक्टर दिलीप माने साहेब, डॉक्टर राजेश गायकवाड, तहसीलदार अश्विनी वरुडे मॅडम, या सर्वांचं या ठिकाणी जरा एक वेळ जोरदार टाळ्या वाजवून या ठिकाणी व्यासपीठावर सर्व मान्यवरांचं आपण स्वागत करायचं आहे। यानंतर आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे ज्यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा झालेला आहे ते सन्माननीय नामदार प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत साहेबांचं स्वागत या विभागाचे आमदार माननीय प्रकाशराव आंबेडकर साहेब या ठिकाणी करतील। मी त्यांना सर्वांच्या वतीने विनंती करतो की सन्माननीय नामदार प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत साहेबांचं आपण स्वागत करावं। कृपया एक व्यासपीठाच्या समोर जे उभे आहेत त्यांना सर्वांना विनंती आहे, सर्वजण आपण जरा मागे जा। बुधवार तालुक्यातल्या नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असणाऱ्या या ग्रामीण रुग्णालयाच्या 30 खाटांच्या रुग्णालयाचे 50 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन दर्जा वाढ झाली आणि या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन वास्तूचा लोकार्पण सोहळा ठिकाणी संपन्न होतोय आणि मंत्री महोदयांचं सन्माननीय नामदार प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत साहेबांचं सर्वांच्या वतीने स्वागत या विभागाचे आमदार माननीय प्रकाशराव आंबेडकर साहेबांच्या हस्ते या ठिकाणी होतंय। मी आमदार आंबेडकर साहेबांना विनंती करतो की नामदार प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत साहेबांचं आपण या ठिकाणी स्वागत करावं। माननीय आमदार आंबेडकर साहेबांच्या हस्ते या ठिकाणी नामदार प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत साहेबांचं स्वागत होत आहे। या ठिकाणी आमदार साहेबांच्या हस्ते स्वागत होत, जोरदार टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी नामदार सावंत साहेबांचं या ठिकाणी स्वागत। यानंतर आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असणारे या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय संजयदादा मंडलिक साहेब यांचं स्वागत डॉक्टर दिलीप माने साहेब यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो। खासदार संजयदादा मंडलिक साहेबांचं स्वागत डॉक्टर दिलीप माने साहेब करत आहेत। ज्यांच्या प्रयत्नातून या उपजिल्हा रुग्णालयाला मूर्त स्वरूप आलं ते या विभागाचे आमदार माननीय प्रकाश आंबेडकर साहेब यांचं स्वागत डॉक्टर राजेश गायकवाड साहेब यांच्या हस्ते होतंय। मी माननीय डॉक्टर राजेश गायकवाड साहेबांना विनंती करतो की आमदार आंबेडकर साहेबांचं आपण स्वागत करावं। या कार्यक्रमाला उपस्थित असणारे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय संतोष पाटील साहेबांचं स्वागत डॉक्टर सुप्रिया देशमुख साहेब यांनी करावं।
असं मी त्यांना विनंती करतो. मुख्य कार्यकारी अधिकारी CEO संतोष पाटील साहेबांचं स्वागत. त्यांना डॉक्टर विजय कंदेवार सहसंचालक आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई, त्यानंतर डॉक्टर दिलीप माने साहेबांचं स्वागत. डॉक्टर मिलिंद कदम यांनी मी व्यासपीठावरील सन्मान्य सर्वांचं स्वागत. डॉक्टर मिलिंद कदम साहेब व डॉक्टर आनंद वर्धन साहेब यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरील सर्वांचंच या ठिकाणी बुके देऊन या ठिकाणी आपण स्वागत करावं. आणि त्या ठिकाणी यानंतर मी पुढील कार्यक्रमाला बोलतोय. कार्यक्रमाला बराच वेळ झाला. सर्वांचं स्वागत करून या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी डॉक्टर दिलीप माने साहेब उपसंचालक आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळ यांना मी विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचा आपण प्रास्ताविक करावं. डॉक्टर दिलीप माने. आज आपल्या या गारगोटे नगरीमध्ये उपजिल्हा रुग्णालय गारगोटी नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा साजरा होत आहे आणि त्या सोहळ्याला आपले माननीय नामदार प्राध्यापक डॉक्टर तानाजी सावंत जे तडफदार आणि कर्तव्यदक्ष असे नामदार आरोग्य मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण महाराष्ट्र राज्य, त्याचबरोबर आपल्या विधानसभेचे या विभागाचे माननीय आमदार प्रकाश आबिडकर साहेब, त्याचबरोबर आपले सगळ्यांचेच आवडते आणि लाडके माननीय खासदार संजय मंडलिक साहेब, त्याचबरोबर आपल्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्याधिकारी माननीय मुका संतोष पाटील साहेब, त्याचबरोबर सर्वच सन्माननीय पदाधिकारी, त्याचबरोबर माझ्या सहकारी डॉक्टर सुप्रिया देशमुख, डॉक्टर राजेश गायकवाड, डॉक्टर मिलिंद कदम, डॉक्टर वर्धन DS मिरजकर उभयंता उपअभियंता ज्यांनी ह्या इमारत चांगली अशी उभा केली ते डॉक्टर मिरजकर. तर आजच्या सर्वांनाच माहिती आहे की आपली वेदगंगा नदी रांजणा व भुदरगड किल्ल्याच्या हिरव्यागार कुशीत वसलेले व नैसर्गिक सौंदर्याने नटलेले गारगोटी शहर, तसेच क्रांतिकाराची जन्मभूमी असलेली आणि मौनी विद्यापीठाच्या रूपाने आजही ऐतिहासिक क्षणात शैक्षणिक वारसा जपणारी सर्वगुण संपन्न नगरीत आणखी एक दिमागदार अशी इमारत माननीय आमदार प्रकाश आबिडकर साहेबांच्या माध्यमातून आणि आमच्या सर्वांचेच मार्गदर्शक आणि आशीर्वाद असलेले आमचे आरोग्यमंत्री माननीय डॉक्टर तानाजी सावंत यांच्या माध्यमातून आज ही वास्तू उभारत आहे. आणि त्या वास्तूला उपस्थित असलेले आमचे आरोग्यमंत्री साहेब हे खरं तर आपल्या सर्वांचे एक भाग्य आहे की ते आपणाला इथं लाभलेले आहेत. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपले आरोग्यमंत्री हे एक तडफदार धडाडीचे आणि तात्काळ निर्णय क्षमता घेणारे, आणि आपण जर पाहिलं तर सर्वसामान्यांच्या आरोग्याशी निगडीत जे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नावरती मग तो GR असेल किंवा विविध योजना असतील यांच्या अंमलबजावणी करण्याकरता सतत कटिबद्ध असणारे आपले आरोग्यमंत्री. रुग्णालयाबाबत सांगायचं झालं तर ह्या भागामध्ये पहिल्यापासूनच आपली मदर PHC म्हणून हे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरुवातीला सुरू झालं आणि 1991 मध्ये मदर PHCचं रूपांतर ग्रामीण रुग्णालयामध्ये झालं. आणि आजपर्यंत आमच्या अधिकारी कर्मचारी आणि गावकऱ्यांच्या सर्वांच्या मदतीने, इथल्या सर्वांच्या लोकप्रतिनिधीच्या मदतीने आजपर्यंत रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानून या डोंगराळ भागात वसलेल्या आणि शहरी सुविधापासून कोसो दूर असलेल्या लोकांना आपुलकीने आणि त्यांच्या वेदना दूर करण्याचा आटोकाट प्रयत्न करत रुग्णसेवा बजावत आहेत. आज या तालुक्याची लोकसंख्या 16,620 आहे. 114 गावांचा याच्यामध्ये अंतर्भूत झालेला आहे. त्याचबरोबर या रुग्णालयामार्फत आपल्या रुटीन ज्या सेवा आहेत त्या बाह्य रुग्ण विभाग, आंतररुग्ण विभाग, क्षकिरण प्रयोगशाळा, आयुष चिकित्सा, दंतचिकित्सा, बालरोग आणि प्रसूती विभाग ह्या सगळ्या सेवा आपण 15 ऑगस्टला जो GR काढला त्या GR नुसार मोफत सेवा सर्वसामान्यांना दिल्या जातात. यामध्ये आजचं कामकाज जर आपण पाहिलं तर जवळपास 1,500 ते 200 OPD आहे आणि जवळपास 37,267 OPD आणि 2023 IPD आणि 137 डिलिव्हरी झाल्या असून सिझर सेक्शन पण 12 झालेले आहेत आणि एक्सरे जवळपास 3,000 एक्सरे ह्या रुग्णालयाच्या मार्फत आपण केलेले आहेत. माननीय डॉक्टर तानाजी सावंत साहेब आपले जे आरोग्यमंत्री आहेत यांनी फक्त नुसतं सेवा पुरवणे इतकंच नाही तर प्रत्येकाच्या घरापर्यंत सेवा गेली पाहिजे आणि प्रत्येकाचं आरोग्याचं हेल्थ कार्ड कसं तयार होईल
याच्या दृष्टीने एक 3 योजना महत्त्वाच्या आहेत आणि त्या मला प्रास्ताविकमध्ये सांगणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये पहिली ज्यावेळी साहेबांनी सगळ्या राज्यामध्ये माता सुरक्षित तर घर सुरक्षित म्हणजे ज्या 18 वर्षावरच्या महिला आहेत त्या सर्व महिलांच्या तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आणि महाराष्ट्रामध्ये आज सेंट्रलपासून ते खालीपर्यंत सर्वांच्या याद्यासहित प्रत्येक मातेची नोंदणी आपल्या आरोग्य दवाखान्यामध्ये आहे आणि त्याच्यानुसार त्यांना सेवा दिल्या जातात. त्याचबरोबर त्याच्या रेफरल सेवा दिल्या. त्याचबरोबर दुसरं लगेच साहेबांनी मग एएनसीच्या तपासणी पूर्ण झाल्यानंतर लगेच ज्या बालकांच्या सेवा द्यायला पाहिजे होत्या त्या बालकांच्या सेवा देण्याकरता जागरूक पालक तर सुदृढ बालक याची तपासणी करण्याकरता त्यांनी आम्हाला सूचना दिल्या. म्हणजे ज्या 0 ते 18 वयोवर्ष गटातल्या त्या बालकांच्याही तपासण्या झाल्या आणि मग साहेबांच्या लक्षात आलं की आता 0 ते 18ही कव्हर झाले, गरोदर महिलाही झालेल्या आहेत आणि राहिले फक्त पुरुष मंडळी आमची आणि पुरुष मंडळीने साहेबांनी ठेवलं नाही आणि 18 वर्षावरच्या सर्व पुरुष मंडळींची तपासणी करायची सूचना दिल्या आणि त्याचं नामांकन करण्यात आलं निरोगी आरोग्य तरुणाचे वैभव महाराष्ट्राचे. आणि ही सुद्धा योजना आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम आपण भारतामध्ये ही सुरू केली. खरं आज अभिमान आहे आम्हाला. आणि याच्यामध्ये आज जवळपास माता सुरक्षितमध्ये आपणाला 14,06,822 महिलांची तपासण्या करून नावासहित याद्या आपल्याकडे तयार आहेत आणि माझ्या सर्कलमध्ये 4 जिल्हे येत आहेत. त्याच्यामध्ये 4ही जिल्ह्यामध्ये 36,69,050 इतक्या महिलांची यादी आहे. जागरूक पालक सुदृढ बालकमध्ये सुद्धा आपण कोल्हापूरमध्ये 7,48,449 बालकांची तपासणी केली आणि 18 वर्षांच्या पुरुषांची 8,22,232. साहेब आम्ही याच्यामध्ये RBSKचे तर आपल्या जुन्या चालूच आहेत. सर्व शस्त्रक्रिया आपण RBSKच्या माध्यमातून फ्री ऑफ कॉस्ट करतायत आणि आपण दिलेल्या सूचनेनुसार आणि आपणाला साहेबांनी आत्ता मी म्हटलं सगळे माणसं कव्हर झाली. मग परत एक प्रश्न निघाला की नागरी सुविधामध्ये किंवा नागरी जे तालुका स्तरावर आहेत त्यांना सुविधा मिळत नव्हत्या म्हणून साहेबांनी एक नवीन योजना तयार केली आणि त्याच्यामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखाना ही स्थापन करण्याच्या सूचना दिल्या आणि इतक्या फास्ट गतीनं पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या इथं 8 आपला दवाखाने झालेत. म्हणजे शहरी भाग असेल ग्रामीण भाग असेल ह्या क्वालिटी आणि तंत्र चांगल्या दृष्टीने व्हाव्यात अशा पद्धतीच्या सूचना दिल्या आणि नुसत्या सूचना दिल्या नाहीत तर आता म्हणजे एक विशेष म्हणजे बाब सांगू इच्छितो की माननीय आरोग्यमंत्री महोदय हे स्वतः रिव्ह्यू घेतात. म्हणजे आत्तापर्यंत नुसतं सूचना दिल्या की खालची लोक इम्प्लिमेंट करत होते पण प्रत्येक बारकाईनं गावनिहाय रिव्ह्यूसुद्धा डेप्युटी डायरेक्टरचा असेल CHचा असेल DHOचा असेल डायरेक्टर ऑफिसचा असेल हे स्वतः घेतात आणि ह्याच्यामध्ये त्या 3 गोष्टी महत्त्वाच्या मोफत तपासणी उपचार आणि मोफत औषध उपचार ह्या 3 त्रिसूत्री योजना ही आम्हाला दिलेली आहे. आणि आज आम्ही याच्यामध्ये एक केलेलं आहे की डायबिटीस आणि हायपरटेन्शनची जे काही रुग्ण सापडले साहेब आपण सूचना दिल्याप्रमाणे आठवड्याची औषधे देत नाही आम्ही 1 महिन्याची पूर्ण देतो औषधी म्हणजे कुठेही त्या रुग्णाला खंड पडणार नाही. आत्ताच आपण म्हणलं की शासकीय रुग्णालय इतकं चांगलं असू शकतं तसंच औषधांच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण दिलेल्या सूचना ह्या तंतोतंत पाळून कुठेही औषधाचा खंड पडणार नाही हे माझे अधिकारी आणि कर्मचारी याची काळजी घेत आहेत. आणि ह्या सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये सर आपण दिलेल्या मार्गदर्शन आणि ह्याच्यामुळे आपलं ज्या जिल्हा हा राज्यामध्ये आमचं सर्कल ह्या पहिल्या 10 मध्ये 4ही सर्कल माझे जिल्हे हे टॉप 10 मध्ये आहेत आणि त्यात विशेष करून सांगली 1 नंबरला आहे, कोल्हापूर माझा 3 नंबरला आहे आणि सिंधुदुर्ग 3 नंबरला आहे आणि रत्नागिरी 7 नंबरला आहे. आणि हे सर सगळं आपला आशीर्वाद आणि आपलं मार्गदर्शन लोकांच्या पदाधिकाऱ्यांचा लोकप्रतिनिधींची आहे. तर आपण असं हे लिहून घेऊन गारगोटीची गरज लक्षात घेऊन माननीय आमदार महोदयांनी ह्याचं रूपांतर इतिहास जपत त्याच PSCची वास्तू रूपांतरित करून 30 मध्ये केली आज 50 मध्ये करतोय आणि तो इतिहास जपत आज आपण त्याचं श्रेणीवर्धन केलंय आणि 50 खाटांचं रुग्णालय आपल्या हस्ते आज त्याचे उद्घाटन होतंय. आम्ही इथं आपल्या साक्षीनं आम्ही तुम्हाला ग्वाही देतो की इथं जे येणारा रुग्ण जो आहे आपण दिलेल्या सूचनाप्रमाणे त्यांना क्वालिटेटिव्ह आणि नॅशनल लेवलच्या सर्व्हिसेस आपल्या इथं मिळतील याची मी ग्वाही आमच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने देतो. आणि आपल्या सर्व नागरिकांनी इथं इतक्या जमलेत त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो. आणि जाता जाता फक्त साहेबांचे HLLच्या माध्यमातून ज्या लॅब टेस्ट केल्या जातात त्या फक्त रुग्णालयातच टेस्ट तर होणारच आहेत अत्याधुनिक परंतु ग्राम पातळीवर सब सेंटर लेवलला 3 महिन्यातून आपण सगळ्यांनी स्वतःचं स्क्रीनिंग करून घ्यावं म्हणजे गावच्या लोकांनी आणि 3 महिन्यानं आपण सुद्धा
आपण हेल्दी आहोत की नाही आणि होणारा आजार उद्भवू नये यासाठी जी साहेबांची महत्त्वाकांक्षी योजना घेतलेल्या आहेत त्याच्या तपासण्या करून घेऊन आपण हा आपला गारगोटी तालुका जिल्हा राज्य आरोग्यदायी करण्याच्या दृष्टीने आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत. धन्यवाद सर. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद माने साहेब. आपल्या या प्रास्ताविकानंतर खऱ्या अर्थाने जी वास्तू देखण्या स्वरूपात उभा राहिली त्यासाठी ज्या पद्धतीनं या कामाचे ठेकेदार असतील, अधिकारी असतील, त्यामध्ये मिरजकर साहेब, राहुल पाटील, संदीप पाटील यांना मी कृपया विनंती करतो आपण व्यासपीठावर या. नामदार माननीय तानाजीराव सावंत साहेबांच्या हस्ते या ठिकाणी आपला या ठिकाणी सन्मान होतोय. आणि मिरजकर साहेब पिल्डोचे या ठिकाणी, त्याचबरोबर राहुल पाटील, संदीप पाटील, मधुमल कन्स्ट्रक्शन सांगली या तिघांचं या ठिकाणी टाळ्यांत वाजून या ठिकाणी त्यांचं या ठिकाणी कौतुक करावं. सुंदर अशी वास्तू आपण या ठिकाणी उभी केली. यानंतर या कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने ज्या उपजिल्हारोहणासाठी ज्यांनी श्रेय घेतलं, ज्यांनी पाठपुरावा केला ते या तालुक्याचे सुपुत्र राज्याचे मंत्री नामदार चंद्रकांत पाटील साहेब त्या कार्यक्रमाला उपस्थित होऊ शकले नाही, तर त्यांचा शुभ संदेश या ठिकाणी नाताजी पाटील या ठिकाणी वाचून दाखवतील. मी त्यांना विनंती करतो की नामदार चंद्रकांत पाटील साहेबांचा आपण या ठिकाणी शुभ संदेश या लोकार्पण सोहळा प्रसंगी दिलेला आहे, तो आपण वाचून दाखवू. गारगोटी तालुका बुदळगड या ठिकाणी बुदळगड तालुक्याच्या आरोग्यदायिनी म्हणून आज उपजिल्हा रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा संपन्न होत आहे. या लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित असलेले आपल्या राज्याचे कर्तव्यदक्ष आरोग्य मंत्री आदरणीय तानाजी सावंत साहेब, मंचावरती उपस्थित असलेले या विभागाचे आमदार आदरणीय संजयदादा मंडलिक साहेब, लोकप्रिय आमदार आदरणीय प्रकाशराव आंबेडकर साहेब, या कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील साहेब, आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी, सर्व कर्मचारी आणि बुदळगड तालुक्यातून या ठिकाणी आलेले सर्व या आरोग्य मंदिराचं लोकार्पण पाहण्यासाठी आलेले सर्व नागरिक बंधूंनो आणि भगिनींनो, पत्रकार मित्रांनो, खरं तर आजच्या या कार्यक्रमाला आपल्या सर्वांचे नेते, आपल्याच तालुक्याचे सुपुत्र आदरणीय चंद्रकांत दादा पाटील जे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री म्हणून कार्यरत आहेत, त्यांना सुद्धा विशेष अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आलेलं होतं. परंतु मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये जी राज्य मंत्रिमंडळाची उपसमिती आहे त्या उपसमितीचे ते अध्यक्ष आहेत आणि या मराठा आरक्षणासंदर्भातलं कामकाज आता मुंबईमध्ये सुरू असल्या कारणानं ते या कार्यक्रमाला येऊ शकलेले नाहीत. त्यांनी आपला शुभ संदेश या निमित्तानं पाठवलेला आहे. तो शुभ संदेश मी या ठिकाणी वाचून दाखवतो. दिनांक 22 डिसेंबर 2023 शुभ संदेश. गारगोटी जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी आज दिनांक 24/12/2023 रोजी होणाऱ्या उपजिल्हा रुग्णालय या नवीन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याचे विशेष अतिथी म्हणून मला निमंत्रण मिळाले. तथापि माझ्या पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे मला या लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहणे शक्य होणार नाही. उपजिल्हा रुग्णालय गारगोटी या इमारतीचा पायाभरणी कार्यक्रम माझ्या हस्ते दिनांक 18 जानेवारी 2019 रोजी संपन्न झालेला होता. या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्याचा आनंद या निमित्तानं मला होत आहे. या उपजिल्हा रुग्णालयात भविष्यात आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधा या सर्व सुविधांसाठी मी प्रयत्नशील राहील. उपजिल्हा रुग्णालय गारगोटी जिल्हा कोल्हापूर हे रुग्णांसाठी निश्चितच लाभदायक ठरेल अशी आशा या निमित्तानं मी व्यक्त करतो. या लोकार्पण सोहळ्याला माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आपला चंद्रकांत बच्चू पाटील, मंत्री उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य, महाराष्ट्र राज्य. धन्यवाद. धन्यवाद पाटील साहेब. आपण या ठिकाणी नामदार चंद्रकांत सर्वांचा शुभ संदेश या ठिकाणी आपल्याला वाचला. यानंतर ज्यांच्या अथक प्रयत्नातून या ठिकाणी ही आजची उपजिल्हा रुग्णालयाची वास्तू उभारली आणि साक्षात आज या ठिकाणी लोकार्पण सोहळा संपन्न होतोय ते या ठिकाणी कर्तव्यगार या तालुक्याचे आमदार माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त करावे. आमदार प्रकाश आंबेडकर साहेब. गारगोटीच्या अशा कार्यक्रमाचे सन्माननीय मान्यवर पाहुणे, व्यासपीठावर उपस्थित असणारे सन्माननीय देसाई, सन्माननीय नगरवासी निकम साहेब, या तालुक्याच्या कुंबाई आणि सिव्हिल सर्जनमध्ये काम करणाऱ्या सन्माननीय मॅडम, आपल्या विभागाचे डेप्युटी डायरेक्टर, या विभागाचे आरोग्य उपसंचालक सन्माननीय माने साहेब, या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे गोकुळ संघाचे संचालक सन्माननीय नंदकुमार ढिंगे साहेब, सन्माननीय अभिजित साहित्य साहेब, सन्माननीय आवडवजी जाधव साहेब, सन्माननीय नाथजीराव पाटील साहेब,
सन्मान्य अशोकरावजी वाडके, सुनीलरावजी निंबाळकर, विश्वनाथरावजी पाटील, सन्मान्य आमचे DHO गायकवाड साहेब, बंडारावजी देसाई, संदीपरावजी वरंडेकर, सुभाषरावजी पाटील, छत्रपती शिवसेनेचे आमचे मित्र सन्मान्य पाटील शिरोडकर, गारगोटीचे डेप्युटी सरपंच सन्मान्य सागर शिंदे, आमचे शिवसेनेचे तालुका प्रमुख या भोजगडचे सन्मान्य संग्रामसिंह सावंत, विद्यार्थी संघटनेचे सन्मान्य विद्याधर सरीफ, संजय बाबा किले या कमिटीचे आमच्या जिल्हा उपजिल्हा रुग्णालय कमिटीचे सदस्य सन्माननीय विजयरावजी बनवले, तालुका प्रमुख बाजीरावजी चव्हाण, अशोकरावजी फराटे, अंकुशरावजी चव्हाण बापू, आरोग्य विभागाचे सर्वच्या सर्व सन्माननीय पाहुणे मंडळीने, आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी, या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व सन्माननीय पत्रकार, या तालुक्यातून उपस्थित असणारे सर्व गावातील सर्व सरपंच, सर्व विविध संस्थांचे सर्व पदाधिकारी, वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे सर्व सन्माननीय मान्यवर, या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर आणि व्यासपीठासमोर उपस्थित असणारे या तालुक्यातील सर्व क्षेत्रातील सर्व मान्यवर. खरं म्हणजे एखाद्या गोष्टीची सुरुवात करावी तसा एक वेगळा आनंद असतो, तसाच आनंद अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने. तर हे माझं गाव आहे आणि या गावामध्ये आम्ही ज्यावेळेला लहान होतो त्यावेळेला इथे मला आठवतं की मुरगुडला दवाखाना दादा आमच्याकडे मोठा होता. आमच्याकडे त्यावेळेला कदाचित आरोग्य असल्याने एखादी डिलिव्हरी झाली तरी आमच्या आईबरोबर किंवा आमच्या घरातल्या मंडळींबरोबर आम्ही मुरगुडला जायचो. प्रसंग तो. आणि आज उपजिल्हा रुग्णालय आपण सगळं आज उपजिल्हा रुग्णालयामध्ये ज्यावेळेला आम्ही सगळेजण प्रत्येक भोजरगड तालुक्यातला सेवेतून होईल, पण तिथल्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सुद्धा आनंद होऊन जाईल. एवढं चांगलं अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारची इमारत सावंतसाहेब आपल्या सगळ्यांच्या मार्गदर्शनातून. गारगोटी हे तालुक्याचं ठिकाण आहे. या तालुक्याच्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या सगळ्या सुविधा असल्या तरी सुद्धा उपजिल्हा रुग्णालय होणं अत्यंत आवश्यक होतं. अनेक वर्षाची आपल्या सगळ्यांची मागणी होती आणि त्या सगळ्या मागणीला मूर्त स्वरूप देण्यासाठी त्याचा उल्लेख मगाशी नाथाजींनी केला की आदरणीय चंद्रकांत दादा पालकमंत्री असताना आणि तत्कालीन दीपक सावंतसाहेब आरोग्यमंत्री असताना आम्ही सगळ्यांनी सुरुवात केली. पहिल्या टप्प्यामध्ये ज्यावेळेला आम्ही सुरुवात केली त्यावेळेला पहिल्यांदा प्रश्न असा आला की इथं जागा कमी होती, मग पलीकडे जागा घ्यायची अशा पद्धतीचा प्रस्ताव आला. पण आमच्या गावातला आणि गाव भागातल्या लोकांचं म्हणणं असं की पोलीस स्टेशन आणि गारगोटी ग्रामीण रुग्णालय या दोनच गोष्टी आता गावात आहेत. ह्या सुद्धा जर हलवलं तर गावाचं अस्तित्व म्हणजे महत्त्व कमी, बाजारपेठेचं महत्त्व कमी. आणि मग आम्ही पहिल्यांदाच अशी व्हर्टिकल इमारत होती. या इमारतीला अतिशय चांगल्या पद्धतीने 4-5 मजली इमारत भेटली. कारण इथं जागा अपुरी असल्यामुळं निश्चितपणे या सगळ्यासाठी चीफ इंजिनिअरांची मान्यता घेऊन अत्यंत चांगल्या पद्धतीची एक देखणी इमारत आपण या ठिकाणी उभा केली. या इमारतीच्या लोकार्पणाच्या निमित्तानं या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यामध्ये आदरणीय तानाजीराव सावंतसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण सज्ज आहोत. आज सुद्धा मनाची आपण काही सूचना दिल्या तर त्या डायलिसिस युनिट सुद्धा इथं व्हावं. जे सगळं कोल्हापुरात आहे ते सगळं इथं व्हावं यासाठी आपण सगळ्या पद्धतीचे फंड आम्हा सगळ्या तालुक्यावासियांना द्यावं अशा पद्धतीची विनंती आपल्याला या निमित्ताने करतो. या तालुक्याच्या एकूण सगळ्या विकास कामांच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या पद्धतीने जे काय आम्ही सगळं काम करतोय त्या सगळ्याबरोबर आरोग्य सेवेचं काम सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. खरं म्हणजे 2 वर्षांपूर्वी याला मान्यता मिळाली, परंतु म्हणजे इमारत पूर्ण झाली, परंतु या इमारतीचा प्रस्ताव म्हणजे स्टाफ मान्यतेचा प्रस्ताव मात्र होत नव्हता. आणि मग तो राजेश टोपे साहेबांच्यापासून पाठलाग करत होतो, परंतु ते तुमच्याच हातून व्हायचं होतं. त्यामुळे तुमच्याच नेतृत्वाखाली जी बैठक झाली त्या बैठकीवर या स्टाफ मान्यतेला सुद्धा प्रस्ताव मिळाला आणि मग आम्ही अधिकृतरित्या उद्घाटन करण्यासाठी आपल्या सगळ्यांना अतिशय निमंत्रित केलं. अतिशय चांगल्या पद्धतीने या तालुक्यातल्या उपजिल्हा रुग्णालयाच्या बरोबर पलीकडच्या बाजूला मडूरची PHC झाली, त्याची स्टाफ मान्यता राहिली. त्यामुळे मडूरची PHC सुद्धा पुढच्या टप्प्यामध्ये कार्यान्वित होण्यासाठी माझी विनंती आपल्याला आहे की मडूरसाठी सुद्धा स्टाफची मान्यता अंतिम टप्प्यामध्ये फायनान्सला आपल्याकडून गेलेली आहे. DHO आमची सातत्यानं त्याच्याबद्दल पाठलाग करतायत. मडूर, म्हासुर्ली आणि पलीकडच्या बाजूला असणारा आमच्या विजयराव बलुकडे आणि शामरावजी भावके साहेबांच्या गावचं तुरुंबे जी PHC आहे ती एका बाजूला आरोग्य पथक होतं, पण त्या आरोग्य पथकाचा आपण सगळ्यांच्या प्रयत्नानं अत्यंत चांगल्या पद्धतीने त्याला PHC केली. त्याच्या स्टाफची मान्यता सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे. आमच्या इमारती बांधून तयार आहेत, त्याला सुद्धा मान्यता देण्याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना आपण द्याव्यात अशा पद्धतीची विनंती करतो. दाजीपूरची PHC, त्या दाजीपूरची PHC बांधून तयार झाली, 2 वर्ष झाली आणि ती बांधून झाल्यानंतर त्याला स्टाफची जी आवश्यकता आहे त्या दाजीपूरच्या स्टाफच्या आवश्यकतेबद्दल सुद्धा राजेश गायकवाड यांच्याकडून प्रस्ताव मला वाटतं जिल्हा परिषदचा आपला गेलेला आहे. त्याला सुद्धा अपेक्षित अगदी अंतिम टप्प्यातल्या मान्यता आहेत. म्हणजे थोडक्यात या सगळ्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असणाऱ्या सगळ्या सुविधा सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत ते गौसे PHC पासून ते पलीकडच्या म्हासुर्ली परिस्थिती म्हणजे माझा मतदारसंघ हा 3 तालुक्यातला आहे. अत्यंत अडचणीच्या ठिकाणी
ज्या ठिकाणी रस्त्यांची सुद्धा सुविधा नव्हती, आता रस्ते खूप चांगले झाले, पण आरोग्याच्या सुविधा सुद्धा चांगल्या व्हायच्या असतील तर आम्ही इमारती बांधल्या, त्या ठिकाणी स्टाफला मान्यता सुद्धा देण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या आशीर्वाद आमच्या पाठीमागे राहावे अशा पद्धतीची विनंती करतो. म्हणजे कसबा तारण्याचे लोक इथं आले असतील, मगाशी त्यांनी आदरणीय तानाजीराव सावंत साहेबांना निमंत्रण दिलं. कसबा तारण्याला उपजिल्हा रुग्णालयाची मान्यता आपण घेतली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी विशेष बाब म्हणून त्या 40 गावांसाठी याच्यावरती सही केली आणि निश्चितपणानं त्याच्या पायाभरणीच्या कामासाठी सुद्धा आम्हाला आपण वेळ द्यावी अशा पद्धतीची विनंती तमाम त्या तारणी परिसरातल्या सगळ्या लोकांच्या वतीने मी आपल्याकडे करतो. आदरणीय अभिजित शिंदे साहेबांनी या ठिकाणी आत्ताच मागणी केली की राधानगरी हे तालुक्याचं ठिकाण आहे. या राधानगरीला टुरिझम हब बनवण्याच्या दृष्टिकोनातून परवाच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये ज्या पद्धतीनं राधानगरीचं प्राधिकरण आम्ही जाहीर केलं, त्या प्राधिकरणातून भविष्य काळामध्ये प्रचंड पर्यटकांचा ओघ होईल आणि तो सगळा पर्यटकांचा ओघ येत असताना तिथं असणारा आरएच सुद्धा उपजिल्हा रुग्णालयामध्ये कन्व्हर्ट करावं अशा पद्धतीची भूमिका आणि अशा पद्धतीची मागणी आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मी आदरणीय तानाजीराव सावंत साहेबांकडे करतो. राधानगरी तालुक्यातल्या सगळ्या तालुकावासियांच्या त्या पाठीमध्ये खूप मोठ्या भावना जागल्या, त्यामुळे निश्चितपणानं त्याच्याबद्दल सुद्धा आदरणीय सावंत साहेब निश्चितपणानं आमच्याकडे या सगळ्या प्रश्नांकडे लक्ष देतील. अतिशय चांगल्या पद्धतीने हे सगळं काम चालू असताना आदरणीय PS देसाई साहेब इथं व्यासपीठावर आहेत आणि मदनदादा सातत्यानं म्हणतात आमच्या कूरचं काय झालं, तर कूरसाठी सुद्धा ट्रॉमा केअर सेंटरची मागणी आम्ही केलेली आहे. प्रस्ताव शासनाकडे गेलेला आहे. आता मंत्री महोदय तुमच्याकडे आले, त्यामुळे निश्चितपणाने या सगळ्या विषयाला सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गी लावण्यासाठी साहेबांचे आशीर्वाद आपल्याला मिळावे आणि पुढच्या टप्प्यामध्ये त्याचंही उद्घाटन व्हावं अशा पद्धतीची विनंती करतो. मागच्या वेळेला कडगावमध्ये बाबा नांदेकरांचा वाढदिवस होता आणि त्यावेळेला कडगाव विभागातल्या शहाजी बापू, तुमच्या AB सर, तुमच्या सगळ्यांच्या रामरावजी, आपल्या अजितरावजी, आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये इथं आता ग्रामीण रुग्णालय इथं उपजिल्हा रुग्णालय झाल्यानंतर हेच ग्रामीण रुग्णालय कडगावला व्हावं अशा पद्धतीची आपल्या सगळ्यांची मागणी होती. आम्ही तो पाठलाग करून प्रस्ताव ग्रामीण रुग्णालय कडगाव करण्यासाठी नेलेला आहे. आता मंत्री महोदय आपले शासन आपल्या दारात, तसं मंत्री आपल्या दारात किंवा घरात आले, त्यामुळे साहजिकच त्याही गोष्टीसाठी सुद्धा आपण त्यांच्याकडे विनंती करूया आणि पुढच्या टप्प्यामध्ये त्याच्याही उद्घाटनाला आपण साहेबांना बोलवण्यासाठी सातत्यानं जे जे काही आशीर्वाद द्यायला पाहिजे ते त्यांनी द्यावे अशा पद्धतीची मागणी या निमित्तानं करतो. साहेब, विधानसभेमध्ये काम करत असताना एक राजकारण, समाजकारण आणि मतदारसंघाचं काम करत असताना सुद्धा सगळ्या समाजासाठी जास्तीत जास्त काम करावं अशा पद्धतीची भावना आणि भूमिका घेऊन मी आपल्याकडे येतोय आणि मला खूप अभिमान वाटतोय की तानाजीराव पाटील साहेब हा तानाजीराव सावंत साहेब हे आमच्या जातीतलाच एक माणूस आहे. मोठं व्हावं, कष्टानं व्हावं, धाडसानं व्हावं, कुणाच्या निर्माणी नाही तर स्वतःच्या हिमतीवर व्हावं, ते कुणी व्हावं तर ते कसं बघावं तर फक्त तानाजीराव सावंत साहेब. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे काही हाताच्या बोटावरती कोणताही वारसा नसताना ज्या माणसांनी स्वतःचं विश्व निर्माण केलं, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा ज्यांचा आदर्श घ्यावा अशा पद्धतीची काही राजकीय व्यक्तिमत्व असतील, त्या सगळ्या व्यक्तिमत्वांपैकी एक व्यक्तिमत्व म्हणजे तानाजीराव सावंत. माणूस प्रचंड भडकतोय, चिडतोय. आम्हाला वाटलं हा माणूस राजकारण झालाच कसा. आम्हाला एक वेळा असा प्रश्न पडायचा, पण त्याच्या पलीकडे त्यांचे प्रचंड कष्ट. आज 6 ते 7 कारखाने ते चालवतात. म्हणजे महाराष्ट्राच्या कारखानदारीमध्ये तानाजीराव सावंतांचं नाव हे अत्यंत मोठ्या उंचीवरती आहे. या शिक्षण संस्थांच्या कामामध्ये राज्यातल्या सगळ्या शिक्षण संस्थांच्या शिक्षण सम्राटांच्या मध्ये सुद्धा तुमच्या आमच्यातलाच एक सामान्य माणूस कष्ट करून काय करू शकतोय. मला वाटतं लवले साहेबांच्या कॉलेजला आपण इंजिनियर होतो, पतंगराव कदम साहेबांच्याकडे प्राध्यापक म्हणून काम करत होते आणि तिथून जे काय त्यांनी त्यांचं विश्व निर्माण केलं ते आता पतंगराव कदम साहेबांच्या आणि DY साहेबांच्या बरोबरीचं एक विश्व, त्यांची युनिव्हर्सिटी सुद्धा उभारते. प्रचंड इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज, डिग्री कॉलेज, फार्मसी कॉलेज, एक पुण्यातले इतके कॅम्पस आहेत, मला वाटते 5 ते 7 कॅम्पस आहेत. प्रचंड काम आहे आणि हे सगळं एखादा सामान्य माणूस पेटून उठला तर काय करू शकतोय त्याचं उत्कृष्ट उदाहरण आहे. हजारो लोक त्यांच्याकडे काम करतात आणि हे सगळं करत असताना आपल्या जातीतला म्हणायचं कारण एवढंच आहे, कारण आपण सर्वसामान्यांचं पुढारपण करतोय आणि त्याच सर्वसामान्यांच्यातनं अतिशय असामान्य असं काम आपण जर केलं तर तानाजीराव सावंत आम्ही सुद्धा होऊ शकतोय असं आम्ही सगळेजण तुमच्याकडे बघून आदर्श करतोय. निश्चितपणानं आपल्याकडून आमच्या मागण्या काय आहेत. आज येणाऱ्या HMच्या सगळ्या माझ्या भगिनी इथं बसते. मी त्यांना मुद्दाम सांगितलं त्यांना की तुम्ही माझ्या आजच्या कार्यक्रमाला सावंत साहेबांना बोलवलं. तानाजीराव सावंत साहेबांकडे आमची विनंती आहे की तर ते रिटायर व्हायला आले. त्या रिटायर व्हायला आणणाऱ्या आमच्या सगळ्या भगिनींना आणि आमच्या मित्रमंडळींना सुद्धा जर काय तुम्ही संधी दिली तर निश्चितपणे त्याचा अतिशय चांगल्या पद्धतीनं निर्णायक असा निर्णय होऊ शकतो आणि तुम्ही ते करू शकता. तुमच्या स्टाईलमध्ये ते एकदा झालं की कायमस्वरूपी ह्या लोकांचा प्रश्न होतो. मला मुद्दाम तुम्हाला सगळ्यांना सांगायला मला खूप अभिमान वाटतोय की असाच एक प्रश्न होता. DMLTचे सगळे लोक आता साहेबांचा सत्कार करले. कदाचित साहेबांना माहीत सुद्धा नाही त्यांनी काय केलं,
त्या दिवशीच्या मीटिंगमध्ये ज्या पद्धतीने त्या DMLT वाल्यांचं दुकानच बंद करायचं ठरलं होतं, या राज्यातले हजारो लोकांचा व्यवसाय आणि त्यांच्या पोटा पाण्यावरती गदा आणायचं काम ज्या पद्धतीने एका विशिष्ट लॉबीने केलं होतं, मी साहेबांना सांगितलं, त्यांना पटल्यानंतर त्यांच्या स्टाईलमध्ये जे त्यांनी काम चालू केलं त्याच्यातनं कायदा बदलण्याचं काम सुद्धा सदस्य साहेबांच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या DMLTच्या लोकांना एका बाजूला दिलासा मिळेल, त्याच वेळेला सर्वसामान्य माणसाची लूट कोण करणार नाही. कारण आज काय झालंय, पॅथॉलॉजीचे रिपोर्ट एकाच वेळेला 4 लोकांची 4 येतात, त्याच्यावरती मॉनिटरिंग कोणाचं नाही. आणि मग या सगळ्या गोष्टींचं गांभीर्य ज्यावेळी साहेबांच्या लक्षात आलं त्यावेळेला त्यांच्यासाठी आवश्यक तो कायदा, त्यांना सुरक्षितता, पण त्यांना सुरक्षितता न देता सुद्धा सर्वसामान्य माणसाची लूट होणार नाही यासाठी आवश्यक त्या सगळ्या सूचना देण्याचं काम सुद्धा आदरणीय नानाजीराव सावंत साहेबांच्या नेतृत्वाखाली होतंय. आणि त्या सगळ्या लोकांची, कारण हे सगळे लोक हे आमची मित्रमंडळी आहेत. महाराष्ट्रात तुमच्या निमित्तानं माझी सुद्धा ओळख वाढली, कारण त्या दिवशीची तुमची मिटिंग झाली आणि तुम्हाला वेळ नाही, त्यामुळे तुमच्या निमित्तानं मीच सगळे महाराष्ट्रातले सत्कार स्वीकारतो, मला हरकत नाही. हे सगळे लोक आम्हाला खूप आशीर्वाद देत आहेत. आज इथं तुमचे खैरमोडे बसले, आमचे MM पाटील बसलायत, आमचा NRHMचा आमचा सहकारी बसलेला आहे. ही सगळीच्या सगळी माणसं जी आहेत ती सातत्यानं तुमच्याकडे धावपळ करतायत, धडपड करतायत. पण तुम्ही आल्यानंतर ज्या पद्धतीचे निर्णय व्हायला लागले, पहिल्या टप्प्यामध्ये नियम, कायदा, अटी याचा अतिरेक होता. पण आता तुमचं असं आहे की तिथं काय ते आमच्याकडे असं म्हणाय, खटक्यावर बोट जाग्यावर पलटी, असं काम तुमचं चाललं आहे. आणि त्याचा परिणाम असा होतो की आमच्या असंख्य लोकांना अत्यंत चांगल्या पद्धतीच्या सुविधा मिळण्यासाठी जे काही काम आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या माध्यमातून काम होत आहे. तेच काम पुढच्या टप्प्यामध्ये असंच पद्धतीने होत जाऊ दे. या तालुक्यातल्या सगळ्या आरोग्यविषयक सुविधा ज्या आहेत त्या सगळ्या सुविधा अत्यंत चांगल्या पद्धतीने पूर्ण करण्यासाठी जे सहकार्य लागेल ते निश्चितपणे आपण आम्हाला द्याल याची आम्हाला खात्री आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्या माध्यमातून चाललेलं गतिमान जे काम आहे त्या सगळ्या कामातलं सगळ्यात महत्त्वाचं पुण्याईचं काम हे आपल्याकडे आहे. कारण सर्वसामान्य माणसाच्यासाठी धावपळ धडपड करताना परदेशी जर काय आवश्यक असेल तर तो दवाखाना, आणि ह्या सगळ्या दवाखान्यामध्ये आज गारगोटीच्या तांब्याच्या वाडीपासून जर माणूस आला तर त्याला कोल्हापूरपर्यंत जायला 2 तास लागतात. या 2 तासामध्ये 1 तासावरती जो काही ब्रेक आहे तो ब्रेक इथं महत्त्वाचा होता, तो इथं चांगल्या सुविधा दिल्या. आता डेप्युटी डायरेक्टर आहेत, आपल्या डायरेक्टरांना सूचना द्या आणि चांगले डॉक्टर्स उपलब्ध असणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि माझी सगळ्या आमच्या सगळ्या स्टाफला विनंती आहे, या स्टाफला विनंती एवढे साहेबांच्या साक्षीनं करतो, जेवढं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे तेवढं तुमचं काम सुद्धा चांगलं आहे. शेवटी आम्ही सगळेजण अपेक्षा काय करत असतो, चांगल्या कामाची अपेक्षा करतो. लोक आमच्याकडे काय अपेक्षा करत असतात, चांगल्या अपेक्षा करत असतात. आता NRHMचे लोक बसले, तिथं अनेक लोक आहेत, परमनंट नाहीत, ते सगळे धावपळ करतायत, धडपड करतायत, आंदोलन करतायत, साहेबांकडे विनंती करतायत. पण तुम्ही सगळेजण परमनंट आहात, इतका चांगला इन्फ्रास्ट्रक्चर मिळालंय, ज्या सुविधा पाहिजे त्या सगळ्या सुविधा देऊया. पण एकाही पेशंटला बाहेर जायची गरज लागणार नाही याची जबाबदारी मात्र आपण सगळ्यांनी घ्यावी, तरच या उपजिल्हा रुग्णालयाचं उद्घाटन असं म्हणता येईल. आज तर सगळ्यांचे सत्कार केले, पण एका माणसाचा सत्कार मी डॉक्टर मिलिंद कदमांचा सत्कार मी तानाजीराव सावंत साहेबांच्याकडून करू इच्छितो. कारण मी साहेब मागच्या वेळेला कोरोनाचं संकट होतं, या तालुक्यातल्या लोकांची प्रचंड मोठी अडचण होत होती आणि अशा वेळेला माणसं घराघरात भावाभावांच्यात आणि नवरा बायकोच्यात सुद्धा वाद होतील अशी परिस्थिती तयार झाली असताना सुद्धा एक माणूस की ज्याने धाडसानं पुढे आला आणि बघता बघता अख्ख्या तालुक्याचा तो लाडका झाला. तिथल्या गावातल्या छोट्या मोठ्या तक्रारीनंतर ते माझ्याकडे आले होते, पण त्या तक्रारीनंतर राजूभाई ते जे आमच्याकडे आले, आमचा तालुका त्यांना सोडला नाही असं त्यांनी काम केलं. त्यामुळे निश्चितपणे त्यांचाही सत्कार तमाम तालुक्याच्या वतीनं आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते आपण सगळेजण करूया. अत्यंत चांगल्या पद्धतीनं या तालुक्यातल्या आरोग्य सेवेच्या दृष्टीनं आज सुरू होत असणाऱ्या या दालनाच्या निमित्तानं आरोग्याच्या सगळ्या सुविधा अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी करण्याच्या दृष्टिकोनातून पुढच्या टप्प्यामध्ये अजून गतिमान करूया अशा पद्धतीची विनंती करतो. डॉक्टर मिलिंद कदमांचा सत्कार म्हणजे त्यांचाच नव्हे तर या तालुक्याच्या आरोग्यासाठी काम करणाऱ्या छोट्या मोठ्या सगळ्या माणसांचा, म्हणजे त्याच्यामध्ये एखादा कंपाऊंडर आहे, नर्स आहे, गावागावातले सगळ्या PSCतले डॉक्टर आहेत, डॉक्टर AB वर्धन आमचे आहेत, तर तुमचाही उल्लेख करायला लागेल. आणि विशेषतः साहेब मी तुम्हाला सांगायला खूप मलाही अभिमान वाटतोय, एरवी आमचे लोक काय करायचे, सरकारी दवाखान्याला नाव ठेवायचे. सरकारी दवाखान्याला नाव का ठेवायचे ते जरा होत नाही व्यवस्थित. पण ज्या दिवशी कोरोना आला त्यावेळी सरकारी दवाखान्याशिवाय दुसरं कोणीच नाही. आमच्या सगळ्या लोकांनी एवढं चांगलं काम केलं, इथल्या नर्स असतील, कंपाऊंडर असतील, आशा स्वयंसेविका असतील, या सगळ्यांना आम्ही देवदूत मानतोय. कारण त्यावेळेला फक्त आणि फक्त त्यांचाच आधार होता. त्यामुळे मिलिंद कदमांच्या सत्कारामध्ये तमाम सगळ्या तालुक्यातल्या आरोग्य विभागाचा सत्कार आहे, एवढंच आपण सगळ्यांनी समजून घ्यावं. ज्या सूचना दिल्या त्या सगळ्या सूचनांचा अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करताना इथं मधुकमलवाल्यांचा सुद्धा सत्कार केला. माझी त्यांना विनंती आहे की जी इमारत इतकी देखणी झाली तशीच सोळांपूरची इमारत सुद्धा झाली पाहिजे.
सोळंपूरची इमारत सुद्धा तेवढीच देखणी होऊन त्याचं उद्घाटन सुद्धा मंत्री महोदयांच्या हस्ते होण्यासाठी अतिशय चांगलं काम अशाच पद्धतीने करावं अशी त्यांना विनंती करतो. या तालुक्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या सगळ्या प्रशासकीय कामकाजाला आता रस्ते, पाणी, वीज या सगळ्या प्रश्नांबरोबर सगळी तालुक्यातली वेगवेगळ्या पद्धतीचे आपले ऑफिसेस सुद्धा आपण चांगली करतोय. विशेषतः पोलीस स्टेशन आता जसं आज उपजिल्हा रुग्णालयात आल्यानंतर माणसाला एक चांगला फील होईल. पुढच्या टप्प्यात पोलीस स्टेशन सुद्धा इतकं चांगलं होईल की ते बघितल्यानंतर माणसाला सारखं जावंच वाटतं, पण जायचं नाही आपण तिथं. त्याच्या बरोबरीनं प्रांत कार्यालयाचं संजय आपण उद्घाटन करतोय. प्रांत कार्यालय असं होईल की अगदी विधान भवनासारखं प्रांत कार्यालय होईल. आणि आमच्या तहसीलदार मॅडमचं आता जे हे होईल तहसील कार्यालय ते बघितल्यानंतर प्रत्येक माणसाला सेल्फी घ्यावा वाटेल अशा पद्धतीचं काम होईल. हे सगळं का होतंय? सरकारी कामामध्ये सुद्धा जर आम्ही चांगल्या पद्धतीने लक्ष दिलं असेल तर हे सगळं होतं. नाहीतर असं आहे की पंचायत समितीची इमारत आता आम्ही केली आहे. 8-10 वर्षापूर्वीच्या पंचायत समितीच्या इमारतीमध्ये बदल झाला. आज जर गेलं तर सगळा युरिनचा आणि सगळ्या ह्याचा वास मारतोय. असं का होतंय? तर त्या पैशाचा योग्य उपयोग व्हायला जसं आम्ही आमचं घर बांधतोय, आम्ही आमच्या मालकीतली इमारत बांधतो त्यावेळेला जसं बुवासाहेब आपण लक्ष देतोय तसं आम्ही सगळ्यांनी लक्ष दिलं तर चांगल्या इमारती होऊ शकतात. आणि तशाच पद्धतीचं सगळं काम आपण सगळेजण पुढच्या टप्प्यामध्ये करूया. पुन्हा एकदा फक्त आमच्या प्रेमाखातर या ठिकाणी आपण उपस्थित राहायला आम्ही कृत्य आहोत साहेब. आपण खूप मोठे आहात, आपण अजूनही खूप मोठे होणार आहात. पण त्या सगळ्या व्यापारानं एवढ्या छोट्या गावामध्ये वेळ दिला, आम्हा सगळ्यांना भरभरून आशीर्वाद देण्यासाठी उपस्थिती दाखवली त्याबद्दल तमाम तालुक्याच्या वतीनं पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आमदार साहेब. आपल्या या मनोगतानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार संजयदादा मंडलिक साहेब या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त करतील. मी त्यांना विनंती करतो की आपण आपले मनोगत व्यक्त करावे. खासदार संजयदादा मंडलिक साहेब. सार्वजनिक आरोग्य विभाग उपजिल्हा रुग्णालय गारगोटी या नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा करण्याच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित राहिलेले आणि ज्यांच्या शुभ हस्ते हा लोकार्पण सोहळा झाला ते महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री आदरणीय आमदार प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब. आत्ताच ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं की या विभागाचे कार्यसम्राट आमदार आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय संतोष पाटील साहेब, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉक्टर दिलीप माने साहेब, कोल्हापूर जिल्ह्याच्या सिव्हिल सर्जन आदरणीय सुप्रिया देशमुख मॅडम, डॉक्टर आनंद वर्धन, डॉक्टर मिलिंद कदम या ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांचा सत्कार झाला ते सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता DS मिरजकर, राहुल पाटील, व्यासपीठावर उपस्थित असलेले जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आदरणीय बाबुराव देसाई, आदरणीय नांदेकर साहेब, आदरणीय सुरेशराव देसाई, आदरणीय कल्याणरावजी निकम, आदरणीय गोकुळचे संचालक धेंगे साहेब, आदरणीय गोकुळचे दुसरे संचालक अभिजित तायशेटे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व राधानगरी बुधरगड तालुक्यातील सर्व प्रमुख नेते मंडळी, या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आरोग्य विभागातील सर्व सन्मान्य अधिकारी, बुधरगड तालुक्यातील सर्व नागरिक बंधू भगिनी, बुधरगड राधानगरी तालुक्यातील सर्व नागरिक बंधू भगिनी आणि मित्रांनो, आज उपजिल्हा रुग्णालय गारगोटी या इमारतीच्या उद्घाटनाच्या निमित्तानं इथं आलं असताना एखाद्या खाजगी कॉर्पोरेट इमारतीचं उद्घाटन करतोय का काय अशा पद्धतीने जाणीव या निमित्तानं झाली. खरं म्हटलं तर शासनाची एखादी इमारत आणि तिथं विशेषतः दवाखान्याची इमारत म्हटल्यानंतर ते कसं कार्यक्रम असणार किंवा कसं स्वरूप असणार याचं स्वरूप जुन्या काळामध्ये आपण बघितलेलं आहे. पण अलीकडच्या काळामध्ये काच टाकल्यासारखं आरोग्य खातं या राज्याचे गतिमान मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, त्याच पद्धतीनं कर्तव्यदक्ष अशा पद्धतीचं काम करणारे आरोग्यमंत्री आदरणीय तानाजी सावंत साहेब आणि या विभागाचं कार्यसम्राट आमदार ज्यांना म्हणतोय ते आमदार प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या प्रयत्नातून आणि सर्व अधिकाऱ्यांच्या प्रयत्नातून हे चांगली वास्तू इथं उभारतो. आणि ही इमारत बघत असताना सर्व विभागाचे तिथं वेगवेगळ्या डिपार्टमेंट तिथं केलेले आहेत आणि राहिलेले ज्या उणीव आहेत ही इमारत बघत असताना आदरणीय तानाजी सावंत साहेब अतिशय गंभीरतेनं त्यांना सांगत होते की इथं डायलिसिस विभाग झाला पाहिजे, इथं अनेक सुविधा झाल्या पाहिजेत. आणि म्हणून या गारगोटीचा उल्लेख बघत असताना विशेषतः बुधरगड तालुक्यामध्ये आपण बघितलं की जुन्या काळामध्ये तिथं PHC होती, त्यानंतर ग्रामीण रुग्णालय झालं आणि मग आपल्या सगळ्यांच्या मागणीप्रमाणे आता 50 खाटांचं उपजिल्हा रुग्णालय इथं होतंय. आणि म्हणून बुधरगड तालुक्यातलं हे जे गारगोटी हे ठिकाण आहे हे खरं म्हटलं तर क्रांतिकारकांचं गाव, शिक्षण तज्ज्ञांचं गाव
आणि अशाच या शिक्षण तज्ज्ञांच्या या कार्यक्रमाला एक दुसरे महाराष्ट्रातील शिक्षण तज्ज्ञ या निमित्तानं उपस्थित आहे. आणि या सगळ्या परिसरामध्ये आपण नेहमी म्हणताय निसर्गानं आपल्याला देणगी दिलेली आहे. हा सगळा परिसर हा डोंगराळ प्रदेश आहे. इथं मोठा पाऊस पडतो, मोठं वनक्षेत्र सुद्धा इथं आहे आणि सगळं पाणी आम्ही तटवायचं आणि मग राहिलेल्या जिल्ह्यानं विशेषतः आमच्या कागद तालुक्यानं त्याचा लाभ घ्यायचा असं आपण बघत होतो. पण आदरणीय आमदार साहेबांचं मी भाषण अगदी बारकाईनं ऐकत होतो. त्यांनी जाणीवपूर्वक उल्लेख केला की माझ्या पलीकडच्या बाजूला असलेल्या कागद तालुक्यातलं माझं मुरगुड गाव त्याचा उल्लेख त्यांनी केला. त्या काळामध्ये या 40-45 गावांमध्ये आरोग्याची सुविधा जर पाहिजे असेल तर मुरगुडला जायची अवस्था होती अशा आंबेडकर साहेबांनी त्याचा जाणीवपूर्वक उल्लेख केला. आणि म्हणून त्याचा सुद्धा या निमित्तानं मला धागा पकडून एवढं सांगायचं आहे. तिथं सुद्धा साहेब जुनं जे ग्रामीण रुग्णालय होतं ते आता 30 खाटांचं होतं ते 50 खाटांचं आपण मंजूर केलेलं आहे. आणि आता आमदार साहेबांचं गारगोटीची इमारत बघितल्यानंतर अशीच इमारत आमची सुद्धा झाली पाहिजे म्हणून मागणी मला या निमित्तानं करायची. आदरणीय आमदार साहेबांचं भाषणामध्ये तारळ्यापासून अगदी मला वाटतं अभिजित तायशेटेंच्या सगळ्या परिसरात एकही त्यांनी दवाखान्याचा उल्लेख करायचा सोडला नाही. आणि म्हणून आमदार साहेबांच्या कामाची पद्धत बघितल्यानंतर कार्यकर्ते त्यांच्याकडे मागणी करतात, आमदार साहेब मंत्र्यांच्याकडे मागणी करतात आणि नुसती मागणी करून ते थांबत नाही, ते काम पूर्ण झाल्याशिवाय ते थांबत नाहीत. हा माझा अनुभव. आणि म्हणून आणि पुढच्या काळामध्ये मला वाटतं या सगळ्या कामांची पूर्तता आदरणीय सावंत साहेबांच्याकडे ती करून घेतील एवढा विश्वास या निमित्तानं मला द्यायचा आहे. खरं म्हटलं तर आरोग्य सेवेच्या निमित्तानं आमदार साहेबांनी उल्लेख केल्याप्रमाणे कोरोनाच्या काळामध्ये अतिशय आरोग्य सेवेकडे आपल्या सगळ्या जनतेचं आणि शासनाचं लक्ष केलं. त्या काळामध्ये डॉक्टर निंबाळकरांचा आपण सत्कार केला. अतिशय चांगली सेवा तिथं डॉक्टरांनी केली. आणि मुरगुडमध्ये अनेक खाजगी दवाखाने असताना सुद्धा माणसं मुद्दाम म्हणून आम्हाला सांगायची की मला गारगोटीला ॲडमिट व्हायला सांगा. आणि मग अशा पद्धतीनं अतिशय चांगल्या पद्धतीनं कोरोना काळामध्ये सेवा केली. खासदार म्हणून आम्ही काम करत असताना मोदी साहेबांनी सांगितलं आपला खासदार फंड आता तात्पुरता बंद केलेला आहे आणि जो खासदार फंड आहे हा सगळाच आता आपण आरोग्य सेवेसाठी वापरायचा आहे. आणि मग त्या काळामध्ये या जिल्ह्यामध्ये असलेल्या माझ्या विभागामध्ये येणाऱ्या सर्व दवाखान्यांच्यावर जवळ 3 कोटी रुपयाचा निधी त्या काळामध्ये आम्ही खर्च केला. आणि या ग्रामीण भागामध्ये सर्व ठिकाणी या पद्धतीने आरोग्याच्या सेवा उपलब्ध व्हाव्यात या पद्धतीचा प्रयत्न केला. आणि म्हणून निश्चितपणानं या सगळ्या परिसरातल्या लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नामुळं इथल्या सर्व नागरिकांच्या पाठलागामुळं आणि आरोग्य विभागामध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्यामुळे स्टाफमुळं एक चांगल्या पद्धतीचं काम आरोग्य कोरोना काळामध्ये झालं. आताचा काळ बघितला तरी आता सावंत साहेब बोलतील आता पुन्हा नव्यानं कोरोना येतोय काय अशा पद्धतीची भीती आम्हाला वाटत आहे. आणि म्हणून या निमित्तानं मला साहेब आपल्याला माहिती आहे की परवाच आपलं नागपूरचं अधिवेशन झालं. आपल्याला कार्याचा व्याप मोठा आहे तरी सुद्धा माझ्या जिल्ह्यामध्ये माझ्या विशेषतः आमचं गडिंग्लज गाव आहे तिथं 100 कॉटचं एक हॉस्पिटल वर्षभरापूर्वी तयार झालेला आहे. त्याचं उद्घाटन राहिलेलं आहे. त्याची वेळ मला वाटतं या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण जाहीर करावी आणि लवकरात लवकर ते हॉस्पिटल त्या आपण उद्घाटन करून लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध करून द्यावं ही विनंती या निमित्तानं करतो. आदरणीय आमदार प्रकाश आंबेडकर साहेब यांनी एखादं काम मनामध्ये घेतलं तर ते तडीच गेल्याशिवाय ठेवत नाहीत अशा पद्धतीचा आपला अनुभव आहे. आणि मग आरोग्य सेवा असतील रस्ते असतील त्याचा उल्लेख त्यांनी केला. जुन्या काळामध्ये एखादा पेशंट आपल्या ग्रामीण भागामध्ये दुर्गम भागामध्ये झाला तर त्याला कोल्हापूरला न्यायला लागायचं आणि मग रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट असायची. 2-2 तास कोल्हापुरासाठी जायला लागायचे. पण आता मला वाटते मगाशी मी जरासं पुढं आलो आणि सावंत साहेब एअरपोर्टला उतरले आणि अगदी माझ्याबरोबर 5 मिनिटात पोहोचले. एवढ्या चांगल्या पद्धतीचे रस्ते एवढ्या चांगल्या दळणवळणाच्या सोयी आमदार साहेबांनी केलेल्या आहेत. तरी सुद्धा हा सगळाच भाग आहे, हा दुर्गम भाग आहे, डोंगराळ भाग आहे. त्या सगळ्या भागामध्ये आरोग्याच्या सोयी चांगल्या व्हाव्यात या पद्धतीची मागणी जी आमदार साहेबांनी केलेली आहे त्याला मी या निमित्तानं अनुमोदन देतो. आदरणीय तानाजी सावंत साहेब निश्चितपणानं या सगळ्या गोष्टी उचलून धरतील आणि लवकरात लवकर या सगळ्या गारगोटी असेल, राधानगरी असेल आणि बुधरगड असेल, राधानगरी असेल, आजरा असेल या सगळ्या विभागामध्ये चांगल्या पद्धतीच्या आरोग्य सेवा उपलब्ध करून देतील या पद्धतीची निश्चितपणानं खात्री या निमित्तानं व्यक्त करतो. आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली अतिशय गतिमान पद्धतीनं काम सुरू आहे. जेव्हा जेव्हा मुख्यमंत्र्यांच्याकडे आम्ही काम घेऊन जातो त्यावेळी नकारात्मक असं उत्तर कधी मुख्यमंत्री महोदयाने कधी आम्हाला दिलेलं नाही. आज मगाशी आल्यापासून आदरणीय तानाजी सावंत साहेबांचं काम सुद्धा मी बघत होतो. त्यांनी सुद्धा जी कामं जी निवेदनं तिथे दिली त्या सगळ्याला सकारात्मक अशा पद्धतीचा प्रतिसाद दिलेला आहे. आम्ही सकारात्मक काम करणाऱ्या या लोकांच्या मागं निश्चितपणानं आपल्या विभागाचे आमदार अतिशय ताकदीने उभा राहिलेले आहेत.
या सगळ्यांच्या प्रयत्नातून या सगळ्या परिसरामध्ये आरोग्य सेवा अधिक ताकदीनं पुढच्या काळामध्ये उभा राहतील आणि लोकांची अधिक सेवा होईल हा विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणा म्हणून मला तिथे उपस्थित राहण्याची संधी आमदार साहेब आपण उपलब्ध करून दिली त्याबद्दल आपला आभार व्यक्त करतो. निराज आहे. माननीय बाबूराव अण्णा देसाई माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष, माननीय के.जी. नांदेकर साखर संचालक, नंदकुमार डेंगे संचालक गोकुळ दूध, अभिजित तायशेटे संचालक गोकुळ, माननीय नाताजी पाटील भाजपा सरचिटणीस, माझ्या खात्याचे आरोग्य उपसंचालक, CS, DHO, MO, कोरोना काळात ज्यांनी अतिशय चांगलं काम केलं ते डॉक्टर साहेब, ह्या ठिकाणी उपस्थित असलेले माझे आरोग्य खात्याच्या आशाताई, तुमच्या कॉन्ट्रॅक्च्युअल सगळे असलेले सर्व कर्मचारी, या भागामध्ये आपल्या सेवेसाठी जे रुग्णालय उपलब्ध करून दिलेलं आहे त्या भागातील माझ्या प्रकाशला स्वतःच्या मुलाप्रमाणे मानणारे माझे सर्व थोर बंधू भगिनी, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पत्रकार, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि ह्या कार्यक्रमाचे आयोजन केलेले जे पाठीमागचे हात असतात, ज्यांनी गेले 4-8 दिवस रात्रदिवस झटून हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी अहोरात्र कष्ट केले, ते माझे सहकारी. खरं तर आता हा 1 वर्ष म्हणजे विधानसभेला अजून 1 वर्ष आहे, लोकसभेला 2-3 महिने राहिले. हा सर्व लोकार्पण सोहळ्याचाच कार्यक्रम होणार आहे इथून पुढे. कारण गेल्या 1-1.5 वर्षामध्ये सत्तांतर झाल्यानंतर ज्या ज्या निर्णय ह्या महाराष्ट्र शासनाने घेतले महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचे, त्याची कार्यपूर्तीचा वेळ म्हणजे जानेवारी 24 ते ऑक्टोबर 2024 पर्यंत असणार आहे. ते आपल्याला दिसतंय, आता दृश्य स्वरूपात ती कामं यायला लागलेली. आणि म्हणून ज्या ज्या लोकांनी टीकात्मक भावनांना या ठिकाणी ह्या सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला, वेळोवेळी मला तरी वाटतं आजही जसं सरकार स्थापन झालं 20 जूनला आम्ही जसं गेलो त्या तारखेपासून आजपर्यंत आतापर्यंत मीडियानं काय आपली पाठ सोडले. मी म्हणतो ठीक आहे, हा 4था स्तंभ आहे, तुम्ही तुमचं काम डेफिनेट करा, पण आमच्या महाराष्ट्राच्या लाडक्या मुख्यमंत्र्याला ज्यांनी ज्यांनी साथ दिली त्यांच्या माध्यमातून आज जो 1.5 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये विकासाचा कायापालट झाला, ज्या ज्या आमदारांनी साथ दिली, ज्या ज्या खासदारांनी साथ दिली, माझ्या पक्षाचे विविध पदाधिकाऱ्यांनी साथ दिली आणि त्याचा दृश्य परिणाम तुम्हाला आज पाहायला मिळतो. हे वास्तव आपण स्वीकारायला पाहिजे. आणि माझी नम्र आणि कळकळीची विनंती आहे सर्व मीडियाला सुद्धा, वास्तव स्वीकार, वास्तव स्वीकार. अतिरंजित आम्हाला दाखवू नका. आम्ही रुपयाचं काम केलं की आम्हाला 1000 रुपयाचं दाखवा असं कधी आम्ही आग्रह धरणार नाही, पण जे वास्तव आहे ते दाखवायचा प्रयत्न करा, एवढंच नम्र आव्हान आणि कळकळीची विनंती करतो. आज लक्षात घ्या, आम्ही काय प्रस्तावित नाहीये, मगाचीच प्रकाशनं सांगितलं. त्याचा बाप काय खासदार आमदार मंत्री नव्हता, तानाजी सावंतचा बाप काय आमदार खासदार नव्हता. आम्ही कष्टानं जिद्दीनं जगलेली पोर आहे. मी पुण्यामध्ये ज्यावेळेस आलो त्यावेळेस 50 रुपयाच्या क्वाट बेसिस वरती भारतीय विद्यापीठामध्ये 700 रुपयावरती प्राध्यापक म्हणून नोकरी पत्करली होती. हा इतिहास आहे. 1986 शिवाजी विद्यापीठाचा मी युनिव्हर्सिटीचा रँकर आहे. आपल्या माहितीसाठी हातात फक्त सर्टिफिकेट होतं डिग्रीचं, नोकरी मिळत नव्हती, 0 बजेट होतं. त्याच्यासाठी भटकत नोकरीसाठी पुण्यात आलो. पतंगरावनी मला तिथं आसरा दिला, नोकरी दिली, 700 रुपयावरती काम सुरू केलं. आणि आज तुम्ही बघितलं असेल प्रकाशनं जे सांगितलं, आज महाराष्ट्रामध्ये जवळपास 8 कारखान्या आज सुरू आहेत, 2 कारखान्याची उभारणी चालू आहे. जवळपास पुण्यामध्ये 100 ते 125 कॉलेजेस आपले चालू आहेत. जवळपास 25,000चा स्टाफ त्या ठिकाणी काम करतोय. मी कॉलेज कधी सुटलं, तरुण कधी झालो, म्हातार कधी झालो हेच मला कळलं. कारण आम्हाला वारसा नाही, सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेले आम्ही लेकरं नाही. प्रस्थापितांच्या भाषेत आमची व्याख्या फार विचित्र आहे. प्रस्थापितांच्या भाषेत प्रकाश फार चांगला बोलतो. अरे चांगलं बोलत नाही, तो चांगलं करतोही ना, ऍक्सेप्ट करा, मंजूर करा, मान्य करा, पण ती सुद्धा माफक अपेक्षा त्यांच्याकडनं करणं सुद्धा प्रकाश चुकीचं आहे. कारण एकाची एखाद्याची स्तुती करणं म्हणजे
ते आत्महत्या करतील पण स्तुती करणार नाही चांगल्या कामाची. वस्तुस्थिती आहे. आपल्या कार्यकर्त्यांना एखाद्याची पायात चप्पल जरी चांगली घालून आला तर दुसऱ्या 10 कार्यकर्त्याकरता ह्या अवलाद चौकशी करते, त्यानं चप्पल आज नवी कशी का आणली, कुठनं आणली, कुठल्या गावचा कार्यकर्ता आहे, त्याच्याकडे पैसे कुठनं आलं, इतकं बारीक बघणारी ह्या अवलाद आहे. त्याच्यामुळं आशाला वाकून जायचं आहे. मी आता परवाच बघितलं, येता येता बघत होतो की साखर कारखान्यामध्ये माझ्या प्रकाशने एक पॅनल उभा केलं, त्या ठिकाणी थोडा पराभव झाला. प्रकाश हे सहकार्य आहे. मी आज आश्वासन देतो, वचन देतो प्रकाश, या ठिकाणी पॉइंट बघा, 11 महिन्याच्या आता आपण नवीन साखर कारखाना तुमच्यासाठी उभा करू. विशेष काय नाही त्याच्यामध्ये. 8-9 महिन्यामध्ये मी साखर कारखाने उभा केले नाहीत, कष्टानं जिद्दीनं उभा केलेले आहेत. आणि आज सांगायला अभिमान वाटतो, माझे 7-8 कारखाने साखर कारखाने चालू आहेत. त्या ठिकाणी जे काय प्रस्थापितांचे आहेत ना साखर कारखाने, त्यांच्याकडे 5 पट 10 पट कर्ज आहेत. तानाजी सावंतच्या भैरवनाथ शुगरवर फक्त 2% कर्ज राहिलेलं आहे. 98% कर्ज मी संपूर्ण केलेलं. काळजी करायचं काय कारण नाही. ज्यांनी पुन्हा झट मागणी पक्षाची मनातान कारखाना उभा करून टाकू. कधी मला भूमिपूजनला बोलवतो ती तारीख आज सांगून टाकलो, अडचण नाही, कसलीच काळजी करू नको. मोडी टाकायलाही बोलवा आणि भूमिपूजनलाही बोलवा, माझी जबाबदारी. कारण लोकप्रतिनिधी असावा तर असा असावा, 24 तास जनतेसाठी झटणारा असला पाहिजे, हे ध्यानात ठेवा. वैभववाले भरपूर बघितले आम्ही, प्रचंड संपत्ती असणाऱ्याकडे, पण जनतेसाठी गोरगरिबासाठी खिशातला 1 रुपया खर्चाचं म्हटलं तरी ह्यांना हार्ट अटॅक येतो, हे ऍडमिट होतं. असा माझा प्रकाश नाहीये. त्याच्यामुळे काळजी करायचं काय कारण नाही. आज ज्या पद्धतीने ह्या ठिकाणी उपक्रम चाललाय, आज उपजिल्हा रुग्णालय ह्या ठिकाणी आपण निर्मिती केलेली आहे. हे आरोग्य खात्यात ज्यावेळेस मी आलो प्रकाश, त्यावेळेस सीएम साहेबांच्या वरती मी रुसलो होतो. मला खातं दिलेले. म्हणलं साहेब मी इंजिनिअरिंग विभागाचा, मला त्या डॉक्टर सलाईन तिकडे तुम्ही पाठवलं, माझा काय संबंध आहे त्या खात्याशी. इंजिनिअरिंग मध्ये जवळपास 34 खात्यामध्ये जवळ 10 ते 12 खाती इंजिनिअरिंगचे आहेत. त्या खात्यापैकी एखाद्या या ठिकाणी आणखी चांगलं काम करू शकतो. मग त्यावेळेस मुख्यमंत्री साहेब म्हणले, तानाजीराव मी ठरवून भाजपला ही खातं जाऊ दिलं नाही, माझ्याकडचं ही खातं मी 1 वर्ष वापरलेलं आहे, मी बघितलंय. जनतेची सेवा करायची असेल, चांगल्या पद्धतीचं ह्या विभागात काम करणं अपेक्षित आहे आणि जनसेवा करायची हे तुमच्या रक्तात आहे, म्हणून ठरवून हे खातं मी तुम्हाला देतो, अगदी ठरवून. आणि मला तुमचा परफॉर्मन्स पाहिजे, तुम्ही काय करता मला ह्या ठिकाणी दाखवून द्या. आणि ज्यावेळेस माझ्या मुख्यमंत्र्यांचे शब्द आणि त्यांची भावना त्या ठिकाणी प्रगट झाली आणि त्याच वेळेस मी ठरवलं, साहेब तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, या खात्याला मी योग्य तो मार्ग दाखवेन आणि त्या पद्धतीचं कामकाज करून तुम्हाला दाखवेन त्या वर्षभरामध्ये. आणि तुम्ही बघितलं असेल, जसा कारभार हातात घेतला तसा 1 वर्षामध्ये ह्या खात्यात मी 22 निर्णय घेतले. माझ्या खात्यातल्या सगळ्या लोकांना माहिती, कारण मी कॉर्पोरेट मध्ये काम केलेला माणूस, तिथं छुट्टी नाही. आता तुम्ही बघितलं असेल, आता ही लोक ज्या पद्धतीने आता हे NHM वाले तुमचे भक्त बसलायत, कुठला पहिला मंत्री तुमच्या आझाद मैदानावर कुणी आला का उपोषणाचा तुमचं जे आंदोलन केलं. निर्णय 2दा मीटिंग झाली, एकदा खरमाटे बरोबर 8-8ला मीटिंग झाली आणि त्याच्यानंतर 10व्या महिन्यात मीटिंग झाली. निर्णय घेतला आणि आझाद मैदानावर त्यांच्या सहित गेलो आणि त्यांचं उपोषण सोडायचा जो आंदोलन होतं ते थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मागण्या मान्य केल्या, 90% मागण्या मान्य केल्या. जे आपण परत सांगताय प्रकाशजी यांची वय झालेली आहे, त्याच्यावरती तोडगा काढलाय मी ऑलरेडी. 70-30 केले की नाही. आणि ज्यांचं वय आता 60ला आलेलं आहे त्यांना सुद्धा सामावून घेण्याचा मी आदेश केलेला आहे. वस्तुस्थिती आहे, त्यामुळे चिंता करायचं काहीच कारण नाही. आणि म्हणून जसं मागाशी त्यांना बघितलं, मी तुम्हाला म्हटलं आला ह्या परत हिथं कशाला, कारण ह्याची मागणी तरी तिकडे आझाद मैदानावरतीच पूर्ण केलेली आहे. पण ते कसं असतं, सारखं रडत बसल्याशिवाय माणसाची दुःख कळा. आपण बघतो ना, पाळण्यात सुद्धा आई मुलाला ठेवते, ते रडल्याशिवाय दूध पाजायला जात, त्याचा हातातला कामाचा उरूप चालू असतो, तो प्रकार आहे. आणि म्हणून खात्यात वेगवेगळ्या पद्धतीनं एक मॉडर्नायझेशन आणायचा प्रयत्न करतोय. आपण बघितलं असेल की आमच्या डेप्युटी डायरेक्टरने मागाशी सांगितलं, खातं चालतच असतं, डॉक्टरांच्या भरत्या होत असतात, रिटायरमेंट होत असते, नवीन PSC पासून जिल्हा रुग्णालयापर्यंत निर्मिती होत असते, फायली येत असतात, साईन होऊन जात असतात, ब्युरोक्रेसी त्याच्यासाठी आहे. आणि या खात्यामध्ये जे प्रस्थापित आपण म्हणतो प्रकाश,
2012 पासून यांची बिंदू नामावलीच तयार नाही, यांचे प्रमोशन कोणाचेच नाही. जे मीडिया सांगतो ना हमेशा, ह्या ठिकाणी आरोग्य खाते वाऱ्यावर सोडले गेलं, ह्या ठिकाणी संचालक नाही, हे कोणाचं फळ आहे? आपलं नाहीये. 2010ला मला वाटतं तुम्ही बी नव्हते ना आम्ही बी नव्हतो, माझा तरी संबंधच नाही. राजकारणाचं आयुष्यात माझं 6 वर्षाचं आहे, अलग लक्षात, आमदार म्हणून, त्याच्यामुळे विषयच येत नाही. पण एक चिखलफेक करणे, कुणाला तरी आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करणे, म्हणून मी मगाशी कळकळीची विनंती केली की वास्तव लिहायला चांगलं शिका, वास्तव लिहा. आणि म्हणून मागच्या डिसेंबरमध्ये सुद्धा याच्यामध्ये जूनमध्ये मी सर्व आमच्या डिपार्टमेंटची मीटिंग बोलवली, सगळा रिव्ह्यू घेतला. 2012 पासून ह्या ठिकाणी रोस्टरच तयार होतो, बिंदू नामावली नाही, म्हणून कुणाचे प्रमोशन नाही. आणि मग समाज कल्याणनं त्या पुढची भरती करण्यासाठी आम्हाला अनुमती दिलेली नव्हती. आणि म्हणून समाज कल्याणचा विभाग बोलून घेतला, माझा विभाग बोलून घेतला, CS चीफ सेक्रेटरी यांना बोलून घेतलं आणि त्या ठिकाणी मीटिंग कंडक्ट केली आणि त्यांना 3 महिन्याचं अंडरटेकिंग दिलं. येत्या 3 महिन्यामध्ये मी माझ्या संपूर्ण खात्याची मागच्यापासून राहिलेली बिंदू नामावली तयार करेन. आम्हाला आता जे काही व्हेकन्सी राहतात, तुम्ही हमेशा दाखवता 22% व्हेकन्सी, 25% व्हेकन्सी, अ टू क पर्यंत आमच्याकडे जागा रिकाम्या आहेत. ह्या ठिकाणी जवळपास 10,000 ते 11,000 जागा माझ्या रिकाम्या आहेत. ह्याचं काय केलं? आणि म्हणून त्यांच्याकडनं परमिशन घेतली. आणि तुम्ही बघितलं असेल 29 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर या दरम्यानच्या कालावधी माझ्या अ टू क गटाच्या सगळ्यांच्या TCS मार्फत परीक्षा झाल्या. आणि त्याच परीक्षा 2019 ते 22च्या काळात झाल्या होत्या. त्यावेळेस काय गोंधळ झाला, कसा पेपर फुटी झाली, कसं घबाड गोळा केलं गेलं, काय केलं, हे सगळं तुम्हीच त्याचे म्हणजे ज्याला हे म्हणू साक्षीदार आहात. आणि हा अनुभव लक्षात घेता TCSला परीक्षा मी दिल्यानंतर त्यांच्यावरती अवलंबून राहिलं. आमच्या DD साहेबांना माहित असेल, जे सेंटर होते, एक पेपर झाला की त्या ठिकाणचे परीक्षा वगैरे सगळे जे काय आमचे अधिकारी होते सगळे बदलले. दुसऱ्या पेपरला दुसरेच अधिकारी, पोलीस सुद्धा बदलले. तिसऱ्या पेपरला तिसरे अधिकारी, तिसरे पोलीस. एक ज्याला कॉर्पोरेट सेगमेंट म्हणतो, ह्या पद्धतीचं पेपर सुरू झाला. सकाळी 7 वाजल्यापासून पेपर संपेपर्यंत मी कंटिन्युअस ह्या लोकांच्या टचमध्ये असायचो. काय गडबड आहे का तुझ्या सेंटरवरती, काय चाललेलं आहे, कोण पोलीस आहेत, कोण आपला तिथं हे करतो, TCSचा कोण अधिकारी आहे. TCSच्या अधिकाऱ्यासहित पेपरला मी माणसं बदलली. त्याच्यामुळं तुम्हाला माहित आहे आता पेपर फुटी झाली का माझ्या काळात. आता पुढच्या 15 दिवसात त्याचा निकाल येईल आणि 11,000 पद ह्या ठिकाणी त्यांची भरती होईल. कुणाला चहाही पाजायचा नाही. दुसरा मुद्दा, बदल्याचं प्रकरण तुम्हालाही माहित आहे मागच्या सरकारमध्ये काय झालं आणि ह्या माझ्या सरकारमध्ये ह्या लोकांच्या बदल्या, हे साक्षीदार आहेत सगळे बसलेले, अ टू क गटांच्या बदल्या. मी ऍप तयार करायला होतं, खातं तयार नव्हतं. मी त्यांना सांगितलं तुम्हाला ऍप तयार करण्यासाठी जर पैसे नसतील तर मी माझ्या भैरवनाथमधनं CSR फंडातनं पैसे देतो. ऍप तयार करायचं. माझ्या माता भगिनींना, माझे जे काही डॉक्टर्स आहेत या ठिकाणी 5-5, 10-10 वर्ष काम करतात, यांच्या बदल्याला जर तुम्ही अपेक्षा ठेवत असाल तर मी ह्या बदल्या होऊ देणार नाही. ऍप तयार करायचं. फेसलेस ट्रान्सफर हा कन्सेप्ट महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा रुजू केला 40 वर्षामध्ये. आणि जवळपास 10,000 ते 11,000 सेवकांच्या अ टू क यांच्या फेसलेस बदल्या झाल्या. त्या लोकांनी स्वतःच्या ID वरनं फॉर्म अपलोड केले. कुठं पाहिजे 1 ते 10 पर्यंत तुम्ही प्रेफरन्सेस द्या. मला एक ठिकाणी पाहिजे, B ठिकाणी पाहिजे, C ठिकाणी पाहिजे, इथं नाही मिळालं तर D ठिकाणी पाहिजे. ते केलं आणि त्यांच्या मनाजोगं त्यांना पाहिजे तशा बदल्या, कोणाला चहाही न पाजता या महाराष्ट्रामध्ये पहिला बदलीचा उपक्रम त्या ठिकाणी राबला. हे सरकार, गतिमान सरकार, आज माननीय एकनाथभाई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चाललेलं आणि माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या सल्ल्यानं चाललेलं हे सरकार इतकं गतिमान आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीत बघितलं असेल नुकसान भरपाई, मागच्या 10-15 वर्षामध्ये जेवढी नुकसान भरपाई मिळाली नाही शेतकऱ्यांना तेवढी नुकसान भरपाई मिळाली. बघा ना तुम्ही कागदात तुम्ही शेतकऱ्यांना विचारा. आणि मग कुणीतरी जायचं विरोधकांनी ओरडायचं तुम्हाला भरती नुकसान भरपाई मिळाली का. 2-4 लोकांनी ठरवून बसवलेलं सांगितलं नाही. अरे पण त्याची खाती बघा काय केलंय ते, वास्तव बघा. आणि म्हणून प्रिंट मीडियावरती माझा अजूनही विश्वास आहे. कारण प्रिंट मीडिया सूत्राच्या हवाल्याला बातम्या देत नाही. प्रिंट मीडियाला प्रूफ लागतं आणि प्रूफनं तो बातम्या देतो. त्याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. आणि म्हणून दोघांमधली तफावत बघा तुम्ही, प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया, ही तफावत आहे. वास्तव घ्या. हा आम्ही चुकत असेल तर डेफिनेट आम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करा. 1 म्हणता 100 आमच्या तोंडात आम्ही घ्यायला तयार. पण ज्या पद्धतीने आम्ही जनतेची सेवा करतोय, महाराष्ट्राची सेवा करतोय, महाराष्ट्राला विकासाच्या दिशेने घेऊन चाललेलो आहे,
ज्या ठिकाणी माननीय पंतप्रधानजी मोदी साहेब यांचं जे स्वप्न आहे भारताची इकॉनॉमी ही 5 ट्रिलियनला न्यायची आहे आणि त्यावेळेस आमच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना शब्द दिलेला आहे महाराष्ट्राची इकॉनॉमी ही 1 ट्रिलियन असेल, जवळपास 25 ते 30% सहभाग महाराष्ट्राचा असेल हे ॲश्युरन्स केलेलं आहे. आणि ज्या वेळेस हा ॲश्युरन्स देतो त्याच्यामध्ये प्रत्येक महाराष्ट्राच्या नागरिकाचा तितकाच वाटा आहे की आपलं सुद्धा कॉन्ट्रीब्युशन त्या ठिकाणी तितकं असलं पाहिजे. आणि मग ते कॉन्ट्रीब्युशन म्हणजे काय, पैसा उचलायचा आणि त्या ठिकाणी देणगी द्यायची आहे का? आणि जर कॉन्ट्रीब्युशन करायचं असेल तर माझ्या 12.5 कोटी जनतेचं आरोग्य हे सुदृढ, निरोगी आणि वैचारिक दृष्ट्या चांगलं असलं पाहिजे, पॉझिटिव्ह असलं पाहिजे आणि त्याची काळजी आम्ही घेतोय. आणि त्याच अनुषंगाने तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्रामध्ये 15 ऑगस्ट 2023 पासून शासकीय रुग्णालयामध्ये संपूर्ण मोफत उपचार आम्ही सुरू केला. मोफत उपचार सुरू केला. जसा मोफत उपचार सुरू केला 15 दिवसांना बातम्या चालू झाल्या पीएससी मध्ये औषधाचा पुरवठा नाही, बाहेरनं औषध आणण्यासाठी लोकांना चिठ्ठ्या द्यायला सुरू केलं. ह्या रुग्णालयामध्ये डॉक्टर्स नाहीत, त्या रुग्णालयामध्ये औषध नाहीत, लोकांची पार तारंग उडालेली आहे. पण मी म्हणतो चुका दाखवल्या धन्यवाद, पण आपल्या इचलकरंजीची बातमी माझ्याकडे आपल्याच ह्याच्यातली 15 ऑगस्ट नंतर तिथल्या पत्रकारांनी बातमी लिहिली जसे मोफत उपचार केले त्या ठिकाणची सरकारी रुग्णालयाची ओपीडी आणि आयपीडी ही 3 ते 4 पट वाढली. ओपीडी आणि आयपीडी 4 पट, तुम्ही साक्षीदार आहात त्याचे. आणि मग माझे सीएसडीएच थोडे कमी पडले असतील बाबा, एका रुग्णालयाला एका महिन्यासाठी समजा 10 लाखाचे औषध लागतात, त्यांनी 10 लाखाचे औषध खरेदी केली महिन्यासाठी. पण ज्यावेळेस 3 पट 4 पट ओपीडी आयपीडी वाढते त्या आठवड्यालाच औषध संपून जाईल ना. ज्यावेळेस हे त्यांच्या लक्षात आलं आम्ही मीटिंग